कृषीपूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचं महिन्याकाठी किती उत्पन्न असू शकतं सर? खूप चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही काय करताय याला फार महत्त्व आहे. तुम्हाला फिक्स्ड इन्कम हवं असेल कृषीपूरक व्यवसाय म्हणून, तर 10 पेट्या जर तुम्ही रेग्युलर भाड्याने देत असाल आणि 2-2,500 3,000 रुपये भाडं तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला 30-35,000 20 ते 30,000 हे तुम्हाला महिन्याला फिक्स मिळतात. परत तुम्ही पेट्या भाड्याने जिथे जिथे देताय तिथनं जो मध जमा होतोय ते तुम्ही मध काढून तो विकू शकता. सो महिन्याला असं आपल्याला त्याला सांगता येणार नाही, कारण त्याच्यात तुम्ही पेट्या जर ब्रीड करून दर महिन्याला 10 पेट्या विकल्यात तर तुम्ही 60,000 रुपये कमवू शकता. भाड्याने दिल्यात तर 30,000 रुपये कमवू शकता. पण मध काढलात तर त्याचे थोडे कमी होतील. साधारण जर मध निघाला तुमचा दर महिन्याला तर तुम्ही किती 800 रुपयांनी तो मध विकू शकता. सो असे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये कमवायचे. पण याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं की 10 पेट्या तुम्ही भाड्याने द्यायलाच ठेवलेल्या आहेत, 10 पेट्या ब्रीडिंगसाठीच ठेवलेल्या आहेत, 10 पेट्या या मधासाठीच ठेवलेल्या आहेत, असं जर डिव्हिजन केलं तर तुम्ही एक 40-50,000 रुपये याच्यातनं काढू शकता, प्रोव्हाइडेड या सगळ्याची तुम्ही निगा राखलेली आहे, मधमाशांची सायकल व्यवस्थित आहे, खायला व्यवस्थित दिलेलं आहे. तर तुम्ही अशा कॉम्बिनेशनमधून म्हणजे एकाचेच 3 बिझनेस केले आपण, रेंटवर पण दिले आहेत, ब्रीडिंग पण करून त्या पण विकलेले आहेत आणि मधासाठी पण पेट्या ठेवलेल्या आहेत. तर अशा 30 पेट्यांमधनं साधारण तुम्ही एक 40,000 ते 50,000च्या जवळ नक्की जाऊ शकता. सर, पावसाळ्याची उपाययोजना म्हणून कुठल्या महत्त्वाच्या 4 सूचना तुम्ही द्याल? पावसाळ्याची जर उपाययोजना तुम्हाला करायची असेल मधमाशांसाठी, तर पहिली गोष्ट कमी पावसाच्या ठिकाणी पेट्या हलवायच्या. पेट्या प्लास्टिकने कंप्लीट रॅप करायच्या जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही आणि फीडिंग करायचं त्यांना. दर 2-3 दिवसांनी येऊन आधीचं जर फीडिंग संपवलं असेल तर परत ते रिफिल करणं, त्या गोष्टी हे करून घ्यायचं. तुम्ही बाजारात फीडर्स मिळतात, सेरेनासाठी पण फीडर्स असतात, ते फीडर्स विकत घेऊन पेटीच्या आतमध्ये फीडर टाकून त्याच्या आतमध्ये तुम्ही शुगर सिरप, मध अशा गोष्टी त्यांना खायला देऊ शकता. मेन पहिले 3 मी म्हटलं तसं प्रायमरी एकच आहे, पेटी कमी पावसाच्या ठिकाणी नेणं, पेटी कंप्लीट रॅप करणं प्लास्टिकनी जेणेकरून पाणी आत जाणार नाही, आणि तिसरं म्हणजे फीडिंग देणं. या खूप महत्त्वाच्या 3 गोष्टी आता पावसाळा येतोच आहे तर त्यासाठी करणं गरजेचं आहे. सर, मधमाशी पालन हे कोण करू शकतं आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते? मधमाशी पालन कोणीही करू शकतं, ज्याला इच्छा आहे त्यांनी नक्की करावं. आवश्यकता म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुम्ही ट्रेनिंग घ्यायचं. ट्रेनिंग घेतल्याशिवाय मधमाशांच्या पेट्या घेतल्यात तर तो बिझनेस तुमचा फेल जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती पाहिजे मधमाशा पाळायच्या कशा, त्याची निगा कशी राखायची, त्यांची वर्षभराची सायकल कशी मेंटेन करायची, त्यांचे डंख खायची सवय पण तुम्हाला पाहिजे. तर हे सगळं ट्रेनिंगमुळेच तुम्ही करू शकणार आहात. त्यामुळे ट्रेनिंग घेणं, त्याच्यावर थोडं हँडलिंगचं प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जागा आता स्वतःचीच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला सांगून किंवा परवानगी घेऊन तिथे तुम्ही शेतावर मधमाशांच्या त्यांच्या पेट्या ठेवू शकता. आता तुम्ही बघितलं आपण जांभळाच्या झाडामध्ये पेट्या ठेवलेल्या आहेत तिथे. हे काय आपलं क्षेत्र नाही आहे, पण हे आपण परमिशन घेऊन बोलून आणि शेतकऱ्यालाही फायदा त्याचा पटवून देऊन की याच्यामुळे शेतालाही खूप मोठा फायदा होणार आहे, 30 ते 40% यील्ड वाढणार आहे तुमचं, ह्या गोष्टी सांगून तुम्ही त्यांच्या जागेवर पेट्या ठेवू शकता. पेट्यांची निगा राखणे, ट्रेनिंग घेणे हेच मधमाशी पालन ज्याला करायचं आहे त्यांनी सगळ्यात पहिलं तर ट्रेनिंग घेऊन जागा अशी पर्याप्त अवेलेबल करून की जिथे व्हरायटी ऑफ फ्लावर्स आहे किंवा व्हरायटी ऑफ पिकं लावलेली आहेत, जशी कांदा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, इथे अशी जांभळाची झाडं आहेत, असं क्षेत्र स्वतःहून निवडायचं जिथे पाण्याची पण थोडीफार सोय आहे. कारण नाही म्हटलं तरी मधमाशांना थोडं पाणी लागतंच, त्यामुळे पाण्याची सोय आहे अशी जागा तुम्ही निवडायची. जर तुमचा व्यवसाय असा आहे की तुम्ही ब्रीडिंग करून पेट्या विकताय तर मी ॲड करेन त्याच्यात की रोड पण त्याला ॲक्सेसेबल पाहिजे. नाही तर मग तुम्हाला दर 3 दिवसांनी पेट्या लोड करायच्या तर उचलून हाताने उचलून लोड करणार, ठेवणार, जिथे गाडी येऊ शकते बाबा अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही सिरियसली करायचं ठरवलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ट्रेनिंग घेणं. कारण मधमाशीचा अवघड जरी विषय नसला तरी ज्याला ट्रेनिंग नाही त्याला त्यातलं काहीच कळणार नाही. कारण मधमाशीची लाईफ सायकल, तिला खायला काय लागतं, प्यायला काय लागतं, सीझनमध्ये ती कसं वागते, ॲग्रेसिव्ह कधी होते, ह्या गोष्टी ज्याला माहिती असतील तोच ह्याच्यामध्ये चांगला व्यवसाय पुढे करू शकेल. त्यामुळे ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये.